मला एक खूप सुंदर वाक्य सुचतं ते छत्रपतींच्या या चित्रपटात छत्रपतींच्या तोंडी आहे की जगण्याची बंदी ही जिंकण्याच्या संधीत बदलते आली पाहिजे, असं ते वाक्य आहे. तर असा विचार करणारे छत्रपती होते. हे या स्वारी आग्रा या नावात लपलेलं आहे की मला आग्र्यात जाऊन थेट जर दिल्लीपतीचाच नायनाट करता आला तर संपूर्ण इतिहास बदलून जाईल. आणि कदाचित महाराजांच्या मनात हे असेल तर, आणि का नसेल, अशा एका विचारावरती बांधलेला हा चित्रपट आहे. हे मी पहिल्यांदा तुमच्या चॅनलवर सांगतोय. सर, तुम्हाला विचारायचं आहे, शिवराज अष्टक हे सगळ्यांसाठीच खूप खास आहे आणि ते पाहताना आम्हाला खूप नवीन नवीन गोष्टी कळतात. पण आता हे 6वं पुष्प जे भेटीला येते, मला वाटतं तुमचं संपूर्ण जे आतापर्यंतचे 5 सिनेमे आले ते ना फक्त मनोरंजन म्हणून नव्हते, ते एक अभ्यास होता त्याच्यामध्ये. आमच्यासाठी खूप छान गोष्टी कळण्याचा एक चांगला मार्ग होता त्यातून. आता या 6व्या भागामध्ये आम्हाला काय अजून वेगळं काय बघायला मिळणार आहे? जसं मी आधीपासून म्हणतोय की स्वारी आग्रा हे नावच सगळं काही सांगतंय की आतापर्यंत आपल्याला आग्र्याहून सुटका हे ऐकायची सवय होती की महाराज नाईलाजानी तिथे गेले आणि मग त्यांनी त्यांच्या बुद्धिचातुर्याच्या जोरावरती तिथनं सुटका करून घेतली. इथे मला असं कुठेतरी वाटतं की आमचे जे आभाळा एवढे राजे आहेत त्या राजांना कुठेतरी कमी लेखतोय का काय आपण. आणि मला कायम असं वाटायचं की की अफजल खानाला ज्या माणसानी वाईमध्ये यायला भाग पाडलं, शाहिस्ते खानाला गाफील ठेवलं आणि एक दिवशी इतकी मोठी रिस्क घेऊन 1 लाख लोकांच्या मध्ये फक्त 30 माणसं घेऊन ज्या वीरांनी पराक्रम केला आणि संपूर्ण देशातल्या सर्व राक्षसी सत्तांना जरब बसवली एका रात्रीतल्या 25 मिनिटाच्या छाप्याने, हे सगळं करणारे जे आमचे राजे होते ते कुठलाही नाईलाज मानू शकतात का की आता मला, म्हणजे हिंदीत बोलायचं झालं तर मेरी मजबुरी आहे असं जे एक हिंदी चित्रपटाचा नायक म्हणतो, तसे आमचे महाराज नव्हते कधीच. मला एक खूप सुंदर वाक्य सुचतं ते छत्रपतींच्या या चित्रपटात छत्रपतींच्या तोंडी आहे की जगण्याची बंदी ही जिंकण्याच्या संधीत बदलते आली पाहिजे, असं ते वाक्य आहे. तर असा विचार करणारे छत्रपती होते. हे या स्वारी आग्रा या नावात लपलेलं आहे की मला आग्र्यात जाऊन थेट जर दिल्लीपतीचाच नायनाट करता आला तर संपूर्ण इतिहास बदलून जाईल. आणि कदाचित महाराजांच्या मनात हे असेल तर, आणि का नसेल, अशा एका विचारावरती बांधलेला हा चित्रपट आहे. हे मी पहिल्यांदा तुमच्या चॅनलवर सांगतोय. तर वेगळं काय आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रम आपण बघतोच. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व सांगण्याचा प्रयत्न केलाय की शूर होते, वीर होते, मुत्सद्दी होते, हे सगळं कळतच, पण याच्या पलीकडे एक पर्सनॅलिटी असते आपली. म्हणजे कोणी माणूस गंभीर असतो, कोणी माणूस खेळकर असतो, कोणी माणूस उदात्त असतो, कोणी माणूस उथळ असतो. तर ह्या चित्रपटातनं कळेल की छत्रपती हे किती डीप होते, किती खोल होते. आपल्या अनेक पिढ्या अजून जाणार आहेत की छत्रपती समजून घ्यायला खऱ्या अर्थाने की आपण जितकं खोल बुडी मारू तितकं खोल छत्रपतींचं व्यक्तिमत्व असणार आहे. म्हणून कधी कधी मला वाटतं की या माणसाला अवतारी पुरुष मानावं, कारण इतकं खोल कोण कसं असू शकतं. त्यांना सगळंच येत आहे, सगळाच विचार करू शकतात, सर्व बाजूनी विचार करू शकतात, अगदी पलीकडच्या मनातलं ओळखावं, मनकवडं असावं इतपत त्यांना साध्य होत आहे. समोरच्या शत्रूची पुढची चाल त्यांना कळती आहे आणि त्या चालीचा काटछा त्यांनी ठरवलेला आहे. आणि त्यासाठी त्यांच्या हाताशी तानाजी, येसाजी असे सगळे वीर आहेतच. बहिर्जींसारखा एक अमोघ बाण त्यांच्या भात्यात आहे की असा गुप्तहेर बाळगलेला राजा हा चंद्रगुप्त मौर्य सम्राटानंतर पहिला सम्राट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, की इतका जबरदस्त गुप्तहेर त्यांच्या पदरी होता आणि जाणीवपूर्वक त्यांनी त्याला सांभाळून ठेवलेलं होतं. तर या दोघांचे मी कायम असं म्हणतो की छत्रपती आणि बहिर्जी नाईक ही 2 शरीरं होती आणि आत्मा आणि बुद्धी एक होती. तर इतका जो विचार आहे तो विचार करून शत्रूला कशा पद्धतीने परास्त करता येईल, वेगवेगळ्या पद्धतीने. त्याच्यात फक्त युद्धभूमीवर जिंकणं, शारीरिक लेवलला जिंकणं असं नाहीये,
त्याच्या राज्यावरती हल्ले करून त्याच्या ज्या राज्यातले मानबिंदू आहेत त्याला क्षती पोहोचवता कशी येईल. म्हणजे जसं त्यांनी सुरत लुटलं, ज्यामुळे जहारा बेगम चिडली. त्यांचा जहारा बेगमचा राग होता शिवाजी महाराजांवर की सुरत लुटली आणि सुरत लुटल्यामुळे तिचं जे वेतन होतं, जहारा बेगमला उत्पन्न मिळायचं त्यातनं तिच्या खर्चासाठी, ते बंद झालं आणि त्यामुळे तिचा राग होता. तर हे जे सगळे राजकारणाचे भाग आहेत ना त्यातले, शिवाजी महाराजांना मारा असा आग्रह धरणारे सगळ्यात महत्वाचे 4 लोक होते औरंगजेबापाशी. औरंगजेब तर त्या मताचा होताच, कारण संपूर्ण भारतामध्ये काय विश्वामध्ये जिथे जिथे औरंगजेबाची दहशत होती त्या सगळ्याला शह देणारा एकमेव व्यक्ती होता तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यामुळे त्याचा राग होताच. पण आता शिवाजी महाराज आग्र्यात आलेत म्हटल्यावर त्यांना सोडू नका, त्यांना 100% ठार मारा असं म्हणणारी किती माणसं होती. जहारा बेगम होती, शाहिस्तेखानाची बायको होती, जसवंत सिंग होता आणि जाफर खान वजीर होता. या सगळ्यांना वैयक्तिकरित्या महाराजांनी त्यांचे अपमान केलेले आहेत, वैयक्तिकरित्या त्यांना त्रास दिलेला आहे. कसा, जहारा बेगमच्या त्या सुरत शहर त्यांनी लुटलं, जसवंत सिंगला इतके वेळा मराठ्यांनी हरवलंय, इतके वेळा त्याला पळून जाताना पाहिलंय की नंतर तो स्वतःच घाबरायचा मराठी आले म्हटल्यावर. शाहिस्तेखानाची बायको हट्ट धरून होती की नाही त्याला महाराज, कारण तिच्या नवऱ्याची 3 बोटं त्यांनी तोडलेली होती. तर त्यामुळे असं सगळं राजकारण जे आहे त्यांच्या भोवती विणलं गेलेलं. तिथे जर छत्रपतींना काही झालं असतं तर संपूर्ण इतिहास बदलला असता भारताचा. कारण दक्षिणेकडे जाणारे जे आक्रमकांचे लोंढे आहेत ते छत्रपतींनी अडवलेले आहेत, मराठ्यांनी अडवलेले आहेत, महाराष्ट्राने अडवलेले आहेत. म्हणून दक्षिणेत आपण कित्येकदा कौतुक करतो की दक्षिणेत कशी संस्कृती इंटॅक्ट आहे. आज तुम्ही दक्षिणेत जाऊन जेव्हा चर्चा करता छत्रपतींच्या बद्दल तेव्हा ते आदराने हे म्हणतात की तुम्ही महाराष्ट्रातनं आला आहात म्हणून आम्ही तुमचे पाय धरतो. का तर आमची देवळं सुरक्षित राहिली तुमच्या छत्रपतींमुळे. तर हे जे आहे हे छत्रपतींमुळे घडलं. हे घडण्यासाठी ही आग्र्याची भेट फार महत्वाची आहे आणि आग्र्यावरची स्वारी फार महत्वाची आहे. आणि ती स्वारी काय आहे, कशी आहे, हे डिटेल मात्र चित्रपटात बघायला मिळेल. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.